कोचिंग संस्कृतीचा घातक चेहरा, यशाची हमी की स्वप्नांचा बाजार. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात आधीच होरपळलेली आहे. अशातच नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाने देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे एक भयावह आणि काळीकुट्ट वास्तव जगासमोर आणले आहे. ही केवळ एका परीक्षेची गळती नाही, तर देशातील गुणवत्तेवर, प्रामाणिकपणावर आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर झालेला हा थेट हल्ला आहे. जेव्हा या घोटाळ्यात काही प्राध्यापक, नामांकित कोचिंग क्लासेस आणि शिक्षण क्षेत्रातील दलालांचा थेट सहभाग उघड झाला, तेव्हा प्रत्येक पालकाच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला, जर कुंपणच शेत खात असेल तर न्याय कुणाला मागायचा. लातूरच्या आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोठेगावकर आणि निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांना सीबीआयने अटक केल्यानं तथाकथित कोचिंग संस्कृतीचा एक अत्यंत घातक हिडीस चेहरा उघडा पडला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच शिक्षण माफियांच्या साम्राज्याचे आणि विद्यार्थ्यांच्या बळी घेणाऱ्या कोचिंग संस्कृतीचे सखोल विश्लेषण करणार आहोत. आम्ही डॉक्टर आणि इंजिनियरची फॅक्टरी चालवतो. होय, अशा जाहिराती तुम्ही शहरांमध्ये मोठ्या होर्डिंग्सवर नक्कीच पाहिल्या असतील. पण विचार करा, डॉक्टर किंवा अभियंता हे काय कारखान्यात तयार होणारे निर्जीव उत्पादन आहे का? ते समाजासाठी अत्यंत संवेदनशील आणि जबाबदार नागरिक असतात. पण दुर्दैवाने या व्यापारी व्यवस्थेने ही जाणीवच पूर्णपणे नष्ट केली आहे. आज प्रश्न फक्त पेपर फुटीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर मुख्य प्रश्न आहे शिक्षणाच्या बेसुमार व्यापारीकरणाचा. आज देशात शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा हे कोचिंग क्लासेस अधिक प्रभावशाली झाले आहेत. लाखो रुपयांची अव्वाच्या सव्वा फी आकारून यशाची हमी विकणाऱ्या या संस्था पालकांच्या भीतीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुंदर स्वप्नांचा उघडपणे बाजार मांडलेला आहे. गेस्ट पेपर, टॉपर्स बॅच, डमी स्कूल, खास नोट्स या आणि अशा बोनस नावाखाली विद्यार्थ्यांना अहोरात्र यंत्रासारखे राबवले जाते. आज ज्ञान, नवीन विचारशक्ती आणि व्यक्तिमत्व विकास या गोष्टींना शिक्षण क्षेत्रातून हद्दपारच केले गेले आहे. केवळ गुण आणि रँक म्हणजेच गुणवत्ता असा नवा नकोसा निकष व्यवस्थेवर लादला गेला. या संपूर्ण व्यवस्थेतील सर्वात दुर्दैवी आणि वेदनादायी बाब कोणती असेल तर ती म्हणजे आर्थिक विषमता. ज्या श्रीमंत पालकांना महागड्या कोचिंग क्लासेसची लाखो रुपयांची फी परवडते, त्यांच्या मुलाला सर्व सोयी सुविधा आणि संधी सहजपणे मिळतात. पण दुसरीकडे अत्यंत बुद्धिमान, रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी असलेले गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थी मात्र केवळ पैशा अभावी या स्पर्धेत मागे पडतात आणि त्यांची स्वप्ने अपूर्ण राहतात. कोटा किंवा लातूर सारख्या शैक्षणिक हब बनलेल्या शहरांमध्ये आज हजारो विद्यार्थी एका जीव देण्या मानसिक तणावाखाली जगत आहेत. विचार करा, ज्या वयात मुलांनी खेळायला हवे, मुक्तपणे जगायला हवे, त्या वयात स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली त्यांचे बालपण आणि तारुण्य या बंद खोल्यांमध्ये संपून चालले आहे. शिक्षणाचा मूळ उद्देश माणूस घडवणे हा होता, पण आज ही यंत्रणा केवळ रँक निर्माण करणारी मशीन बनली आहे. या वर्षीच्या नीट घोटाळ्यामुळे देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि त्यांच्या कष्टाशी क्रूर असा खेळ झाला आहे.